ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिः दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार. आपल्या सर्वांचं या लीला प्रसंगाच्या तिसऱ्या वर्गात मनपूर्वक स्वागत. आपण विषयात प्रवेश करू त्याआधी काही महत्त्वाची चर्चा करू इच्छितो आणि विशेष म्हणजे आज 4 मे काही दिवस आधीच गेल्या रविवारी 1 मे म्हणजेच आपण रामकृष्ण मिशन याची 125वी ॲनिव्हर्सरी संपूर्ण भारतामध्ये साजरी केली. बेलूर मठात आणि इतर सर्व केंद्रात जवळपास या विशेष दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आणि आपल्या सर्वांना ठाऊक असेलच की 1897 1 मे रोजीच बलराम बाबूंच्या घरी स्वामीजींनी ही सभा भरवली होती. त्या सभेमध्ये रामकृष्ण मिशनचे जे काही साधारण नियम त्याच्यावर त्यांनी चर्चा केली आणि त्याची घोषणासुद्धा केली होती की आजपासून हे रामकृष्ण मिशन अस्तित्वात आलं आणि बरोबर त्या घटनाला 125 वर्ष पूर्ण झाले. आपण सुद्धा त्या संधीला साधून त्याची म्हणजे ऐतिहासिकता आणि हे सगळ्या नियमांच्या वर्तमान परिस्थितीमध्ये प्रासंगिकता किती महत्त्वाची आहे त्याच्यावरती एक विशेष चर्चासत्र आपण करण्याचा प्रयत्न करूया. आणि संदर्भच लागला आहे म्हणून मी सांगू इच्छितो की युनायटेड नेशन्सचे क्षमा करा युनायटेड नेशनचे युनेस्कोचे एक तिथले जे निदेशक डायरेक्टर होते त्यांनी एक काही वर्षपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्यांनी आपलं इतकं आश्चर्य व्यक्त केलं होतं की इतके कॅथोलिक म्हणजे इतके सर्व समावेशक सिद्धांत त्यांना अजून कुठे नाही आढळले आणि कसं स्वामीजींनी जवळपास 118 किंवा 119 वर्ष त्यांनी भविष्य लक्षात ठेवून या सगळ्या सिद्धांताची रचना केली होती. त्याचा संदर्भसुद्धा घेऊन त्याच्यावरती एक विशेष काहीतरी एक चर्चासत्र ठेवण्याचा प्रयत्न करूया. असो मी हे मुद्दाम आठवण का करून दिली की मी हे 125 वर्ष रामकृष्ण मिशनचे ही जी ॲनिव्हर्सरी आहे त्यानिमित्त कोल्हापूरचे संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण भारताचे संपूर्ण विश्वाचे जे आपले रामकृष्ण संघाचे भक्त आहेत त्यांचं
या निमित्ताने कौतुक करतो, अभिनंदन करतो. ठाकूरांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी, की जेणेकरून त्यांच्या या सेवा कार्यात आम्हाला सहभाग करण्याची शक्ती आणि बुद्धी व्हावी. हा एक फार मोठा एक प्रसंग आपल्याला लाभलेला आहे 125वी जयंतीनिमित्त. म्हणून मी त्याची एक थोडी चर्चा करणं फार कॉन्टेक्स्टफुल होईल म्हणून मी त्याची चर्चा केली. विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी अजून एक छोटा प्रश्न मला व्हॉट्सॲपवरती आलेला आहे आणि प्रश्न करणारे त्यांचं मनस्वी कौतुक. का? कारण की प्रश्न निर्माण होतात का? कारण की आपण जेव्हा चिंतन करतो काहीतरी खोलवर तर प्रश्न हे निर्माण होणारच, झालेच पाहिजे. वेदांतामध्ये किंवा रामकृष्ण संघामध्ये पण बघतो वचनामृतमध्ये किती प्रश्न ठाकूरांना विचारले जातात. प्रश्न असा की महाराज तुम्ही वर्ग घेतात लीला प्रसंगावरती, पण तुम्ही जे सुरुवातीला प्रार्थना मंत्र म्हणता, शांतीपाठ म्हणता, त्यात तुम्ही वेदांताचे 2 शांतीपाठ म्हणता, ते का म्हणता? तर अगदी खरं आहे. भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः हा प्रश्न उपनिषद किंवा मुंडक उपनिषदचा शांतीपाठ आहे. सुरुवातीला म्हटला जातो, मंगलाचरणसुद्धा म्हणतात. आणि दुसरा आप्यायन्तु ममांगानी हे जर बघितलं तर हे आहे केन उपनिषदचं. बाकी तर आपले प्रणाम मंत्र आहेतच. तर हे मी का म्हणतो मुद्दाम? आपण लीला प्रसंगाची चर्चा करत आहोत म्हणजे फक्त भगवान श्रीरामकृष्णांच्या चरित्राचं अध्ययन करत आहोत एवढंच नव्हे. तर सुरुवातीच्या 2 व्याख्यानामध्ये मी एकदम बिलकुल ज्याला म्हणतो हसून सांगितलंय की आपण शास्त्राचं अध्ययन करत आहोत. आणि ते शास्त्र म्हणजे कोणतं? वेदांताचं शास्त्र आहे. भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला काय शिकवत आहेत की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. या जगातलं एकत्व किंवा ब्रह्मतत्व एकच आहे आणि आपण त्याचे रिफ्लेक्शन्स आहोत. हेच तर आपल्याला ठाकूर वेगळ्या वेगळ्या मार्गाने शिकवत आहेत. अनेक काही शिकवले ठाकूरांनी वचनामृताच्या माध्यमातून किंवा लीला प्रसंगाच्या माध्यमातून. पण अल्टिमेटली ते जर आपण एक शिकवण सांगा की जी अल्टिमेट शिकवण असली पाहिजे, याचं पण चिंतन जर केलं तर ठाकूरांनी आपल्याला या अद्वैत भूमीवरती घेऊन जाण्याकरताच त्यांचा हा सगळा जबरदस्त प्रयास आहे. तर एका अर्थाने आपण अद्वैत वेदांताचेच अध्ययन करत आहोत असं मला आवर्जून वाटतं. आणि याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की हे काय आहे? हे स्क्रिप्चर ऑफ द स्क्रिप्चर्स आहेत. का? कारण की इथे उपनिषदांमध्ये जे काही तत्व सांगितले गेलेले आहेत ते सर्व तत्व इथे आपल्याला ठाकूरांच्या शरीरामध्ये बिलकुल ज्यांनी बघितलंय आणि सांगितलंय या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. म्हणजेच हे वेदांताचंच शास्त्र आहे. म्हणूनच मी ते 2 वेदांत शास्त्रातले उपनिषदमधले 2 शांतीपाठ म्हणत असतो. आणि त्याचे फार गहन अर्थ आहे. जेव्हा कधी आपल्याला संधी लाभेल त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूया. कारण की हे सगळे उपनिषद प्रार्थना त्याला एक फार ती एक प्रेयर आहे. या जगातल्या सगळ्या शक्ती मला अनुकूल होत, माझं शरीर चांगलं सुदृढ होत वगैरे वगैरे वगैरे, याची पण सखोल चर्चा करण्याचा भविष्यात प्रयत्न करूया. तर या 2 छोट्या गोष्टींच्या नंतर आपण आपला आजचा 3रा वर्ग प्रारंभ करूया. शारदानंदजी महाराज हे निर्विकल्प समाधीमान एक ऋषी. त्यांनी या लीला प्रसंगाची रचना केली असं काही ठरवून केली नाही. मी थोडासा इतिहास पण सांगणार आहे बरं, त्याला महत्व आहे. आपण जेव्हा ही पुस्तक वाचतो लीला प्रसंग भाग 1 आणि 2 त्यात आपल्याला काय म्हणजे दिसतं, क्रोनॉलॉजी दिसते. बालपण आणि पूर्ववृत्तांत, साधक भाव, गुरुभाव पूर्वार्ध, गुरुभाव उत्तरार्ध, दिव्य भाव आणि स्वामी विवेकानंद असे 5 खंड वेगळे वेगळे आपल्याला दिसतात. पण त्यांनी लिहिताना असं बिलकुल लिहिलेलं नाही. त्यांनी लिहायची सुरुवात केली
तर गुरुभाव पूर्वार्धापासून, आणि त्यांनी ते का तसं लिहिलं, कारण की त्याचा संदर्भ मी आधी दिलेला आहे, की म्हणजे गिरीशचंद्र घोष त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याला म्हणतो, मुक्तियारनामा, हा संपूर्णपणे ठाकूरांना दिला होता आणि तो मनाच्या विशेष स्थितीमध्येच दिला जाऊ शकतो. ते फक्त अवतारच घेऊ शकतात. म्हणजे झालं काय, की ते बघून सर्वसामान्य लोक वाटेल तसं वागू लागले होते आणि आपल्या आपल्या सोयीने ते अर्थ काढून त्यांचे म्हणजे आध्यात्मिक जीवन काहीतरी नष्ट होण्याची भीती होती. आणि म्हणूनच सारदानजी महाराजांनी गुरुभाव पूर्वार्ध आधी लिहिला, त्याच्यानंतर गुरुभाव उत्तरार्ध लिहिला, आणि ते स्वतः म्हणतात की त्याच्यानंतर मला सतत ठाकूर इतकी प्रेरणा देत होते. त्याच्यानंतर त्यांनी काय लिहिलं, आधी गुरुभाव पूर्वार्ध, व गुरुभाव उत्तरार्ध, नंतर लिहिला साधक भाव, नंतर लिहिलं त्यांचं बालपण आणि पूर्ववृत्तांत, आणि सगळ्यात शेवटी त्यांचा दिव्य भाव आणि स्वामी विवेकानंद. अशा या त्या क्रमाने लिहिल्या गेलेलं आहे. म्हणजे जर आपण एक कंपॅरिझन केलं बंधू भगिनींनो, वचनामृत पण वाचतो तर एकदम बिलकुल तारीख, वार, कोण बसलंय, गंगा उत्तर वाहिनी आहे की दक्षिण वाहिनी आहे वगैरे वगैरे, खूप सुंदर त्यात ते वर्णन मिळते आणि डेट वाईज आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. पण जर आपल्याला एक विशिष्ट भाव जर ठाकूरांचा शोधायचा असेल तर ते वचनामृतमध्ये मिळतो, पण खूप अध्ययन केल्यानंतर आपल्याला तो शोधावा लागतो. पण लीला प्रसंगाचं वैशिष्ट्य काय आहे, इथे घटनांना खूप महत्त्व दिले गेलेलं आहे, क्रोनॉलॉजीला नाही. मी असं का सांगतोय, याचं महत्त्व आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपल्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद आणि श्रीरामकृष्ण हे सगळ्यात शेवटी लिहिलं गेलेलं आहे, पण जे काही घडलंय ते तुम्हाला एका ठिकाणी मिळणार आहे. कदाचित त्याची क्रोनॉलॉजी इकडे तिकडे झालेली असेल, पण एखादा भाव जर आपल्याला घनीभूत करायचा असेल तर तो भाव आपल्याला एका ठिकाणी सापडतो. हे लीला प्रसंगाचं वैशिष्ट्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण या वर्गाची सुरुवात करणार आहोत. साधक भाव आणि त्याचं सखोल अध्ययन करणार आहोत. प्रश्न नक्की निर्माण होतो, साधक भाव आधी का? तर आपण सर्वजण साधक आहोत आणि याच्या आधी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे, आणि हे वाक्य मी वारंवार बोलणार आहे की लीला प्रसंग म्हणजे काही फक्त ठाकूरांचं चरित्रच नव्हे, तर ठाकूरांच्या मनाचं वेध घेणारे हे ग्रंथ आहे. तर ठाकूरांच्या मनामध्ये काय काय, त्यांच्या मनात काय काय क्रिया घडत होत्या, काय विचार त्यांना सतावत होते, कोणते इन्स्पिरेशन कुठनं येत होते, हे सगळे चर्चा आपण केल्याने आपलं सुद्धा आध्यात्मिक जीवन उन्नत होणार आहे. म्हणून मी साधक भाव आपल्या सोयी करता, आणि हे लीला प्रसंगामध्ये शक्य आहे, बरं, हे लीला प्रसंगामध्ये शक्य आहे, म्हणून साधक भाव आपण आधी घेणार आहोत. अजून एक सूट मी घेऊ इच्छितो तुमच्या परवानगीनेच, की आज मी गुरुभाव पूर्वार्धच्या आधी शारदानंदजी महाराजांनी ग्रंथ परिचय, एक 2 पानी तो परिचय त्यांनी लिहिलेला आहे. मी तो आधी त्याचे काही मुद्दे ठळक आपल्या पुढे मांडू इच्छितो. पुन्हा म्हणाल, साधक भावाचं अनुशीलन करू इच्छिता, मग गुरुभाव पूर्वार्ध त्याचा ग्रंथपरिचय का वाचता? कारण की तो सगळ्यात आधी त्यांनी लिहिला होता आणि या छोट्याशा ग्रंथपरिचयामध्ये त्यांनी संपूर्ण पुस्तकाची एक भूमिका मांडलेली आहे. म्हणजे जणू काही त्यांना ठाकूरच प्रेरित करत होते की तुला फक्त गुरुभाव पूर्वार्ध लिहून थांबायचं नाहीये, तुला पुढे अजून काही काही लिहायचं आहे. आणि लीला प्रसंग लिहिण्याच्या आधी बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्णांच्या काही शिकवणी आणि त्यांचं चरित्र हे शारदानंदजी महाराजांनी ऑलरेडी लिहिलं होतं, आणि ते पण कोणाकरता? ती पण घटना फार महत्त्वाची म्हणून त्याचा उल्लेख ते करू इच्छितो की स्वामी विवेकानंद परदेशात असताना
त्यांची भेट झाली होती. एक त्यावेळेसचे फार मोठे लेखक जे पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुप्रसिद्ध होते. विशेषकर भारतीय अध्यात्मामध्ये त्यांचा खूप रस होता आणि ते खूप नामवंत होते, प्रोफेसर मॅक्स मुलर. आणि त्यांना जी काही माहिती मिळाली होती त्याच्या आधारे त्यांनी 19th सेंचुरी नावाच्या एका मॅगझिनमध्ये, प्रतिष्ठित मॅगझिनमध्ये ठाकूरांवरती रिअल महात्मन म्हणून एक आर्टिकल लिहिलं होतं आणि ते आर्टिकल स्वामीजींच्या वाचण्यात आलं. ते त्यांच्या भेटीला जातात आणि त्यांना विनंती करतात की तुम्ही इतके एक स्वनामधन्य लेखक आहात आणि ठाकूरांचं हे चरित्र जगापुढे जावं म्हणून आपण एक पुस्तक का नाही लिहित. ते लागलीच तयार झाले. पहा, ठाकूरांची ही काय एक म्हणजे अवतारची लीला की कुठे इंग्लंड, कुठे ते मॅक्स मुलर एक प्रोफेसर, पण कुठेतरी त्यांना काही माहिती मिळाली आणि त्यांनी ते आर्टिकल लिहिलं कोणीही न सांगता. स्वामीजींनी विनंती केली की तुम्ही एक पुस्तक लिहा. तर त्यांनी मला, माझ्याकडे मटेरियल नाही आहे, जर तुम्ही मला काही मटेरियल उपलब्ध करून द्याल मी नक्की त्यांच्यावरती काहीतरी लिहिणार. लागलीच स्वामीजी हे काम देतात शारदानंदजी महाराजांना. शारदानंदजी महाराज एक छोटं खाणी म्हणजे बऱ्यापैकी त्यात माहिती असते अशी लिहून स्वामीजींना देतात. स्वामीजी त्याच्यामध्ये थोडं एडिट करतात. एडिट करून ते मॅक्स मुलरला देतात, प्रोफेसर मॅक्स मुलर यांना देतात. ते सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःच्या म्हणजे स्कॉलरशिपप्रमाणे म्हणूया त्याच्यामध्ये एडिट करून ती पुस्तक श्रीरामकृष्ण अँड हिज डिसायपल्स म्हणून ती पुस्तक सुप्रसिद्ध होते. आणि आता मॅक्स मुलरने ठाकूरांच्या वरती पुस्तक लिहिली म्हणून ठाकूर प्रसिद्ध झाले असं माझं म्हणणं मुळीच नाहीये बरं. आणि तसं तुम्ही अर्थ घ्याल असं मला म्हणजे विश्वास आहे की त्या अर्थाने सुद्धा तुम्ही घेणार नाही. पण कसं आहे ना की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा असे काही सिद्धांत घेऊन एक व्यक्ती जगलेली आहे, तर स्वनामधन्य असे काही लेखक असतात, त्यांच्या लेखणीतून जे की फार प्रसिद्ध असतात, ज्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा असते, त्यांच्या माध्यमातून जेव्हा काही लेखणी जाते तर नक्कीच त्याला एक लोक एक ज्याला म्हणतो की एक महत्त्व देतात. तर मी हे घटना मुद्दाम का सांगितली की लीला प्रसंग लिहिण्याच्या आधी सुद्धा शारदानंदजी महाराजांनी या क्षेत्रात बरंच मोठं कार्य आणि तेही आंतरराष्ट्रीय स्तरावरती केलेलं होतं. आणि त्याच संदर्भात हा ग्रंथ परिचय सुद्धा आहे. त्यातल्या काही मी ठळक मुद्देच तुमच्या पुढे मांडणार. हे पूर्ण मध्ये मध्ये काही ओळी सुद्धा वाचणार, कारण की त्या ओळींना खूप एक आगळं वेगळं महत्त्व आहे. आणि का या लीला प्रसंगाला शास्त्र असं रामकृष्ण मठाचे संन्यासी म्हणतात हे आपल्याला हळूहळू लक्षात येणार आहेच. भगवान श्रीरामकृष्णांच्या साधना काळापासून, आता पहा मी काय चर्चा करत आहे हे थोडंसं लक्षात ठेवा. गुरुभाव जे लिहिलेलं आहे बिलकुल जे एकदम सुरुवातीला लिहिल्या गेलेलं होतं, त्या गुरुभावचा ग्रंथ परिचय लिहितोय. का वाचतोय किंवा का त्याचं अनुशीलन करणार आहोत? कारण की त्यातून आपल्याला संपूर्ण लीला प्रसंग काय आहे आणि कोणते सिद्धांत किंवा कोणतं पर्पस, कोणतं उद्दिष्ट घेऊन शारदानंदजी महाराजांनी लिहिलंय हे आपल्याला लक्षात येईल. भगवान श्रीरामकृष्णांच्या संपूर्ण जीवनामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत, विशेषकर जर पूर्वार्धाची आपण जर चर्चा केली, गुरुभाव पूर्वार्धाची, तर त्या गुरुभावमध्ये पूर्वार्ध किंवा उत्तरार्धमध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, जे जे कार्य भगवान श्रीरामकृष्णांच्या हातातून घडून गेलेलं आहेत, ज्या काही साधना त्यांच्या करवी किंवा त्यांनी ज्या साधना त्याचं पालन आपल्या जीवनात केलेलं आहे, त्याचं नमूद आपल्याला या गुरुभावमध्ये सापडतं. आश्चर्य असं वाटतं की पहा की फक्त गुरुभावमध्ये त्यांचा गुरुभावच नाही तर त्यांची साधना सुद्धा आहे. किंवा आपण जेव्हा साधक भाव वाचू तर आपल्याला हे लक्षात येईल की ठाकूर साधना करत आहेत आणि त्यांचा तो गुरुभाव प्रकट होत आहे. पहा, दोन्हीकडे
गोष्टी घडत आहेत. साधक भाव जेव्हा वाचू तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की त्यांचा गुरुभाव प्रकट होऊन राहिलेला आहे. कारण की ते अवतार होते आणि प्रत्येक अवताराच्या जीवनामध्ये ते त्यांचं दिव्यभाव म्हणजे कितीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांनी तो प्रयत्न केलाच नाही कधी आणि ते करू शकत नाही कोणी पण. इतका सहजपणे तो प्रकट व्हायचा. अगदी बालपणापासून सुद्धा बघितलं तर ते जेव्हा कामारपुकुरच्या इतर स्त्रियांबरोबर त्या आनूरच्या देवीच्या दर्शनाला जातात तर ते बेशुद्ध होऊन पडतात. कुठेतरी ते खूप काळा एक मेघ येतो, त्याच्यावरती ते काही बगळे बघतात आणि ते बघून त्याचं ते ध्यान हरपून बसतात. ह्या इतक्या छोट्या-छोट्या आणि इतक्या महत्त्वपूर्ण घटना आहेत. त्याचं आपण डिटेल आपण चिंतन करणार आहोत. पण माझा म्हणण्याचा अर्थ काय, की आपल्या जीवनाच्या लहान-सहान घटनांतून त्यांचा तो दिव्य भाव, गुरुभाव तो प्रगट होत आहे. साधक साधना करत असताना सुद्धा त्यांच्या जीवनातून गुरुभाव प्रकट होत आहे. आणि त्या गुरुभावाच्या माध्यमातूनच ते कधी मथुरला शिकवत आहेत, कधी राणी रासमणीला शिकवत आहेत. एवढंच नाही तर आपले गुरु तोतापुरींना सुद्धा शिकवत आहेत. ती घटना लक्षात घ्या, की जेव्हा दोघे जण अद्वैत वेदांताची चर्चा करत असताना एकदा असं घडलं, की तिथे अग्नी पेटलेली आणि हे जे नागा साधू असतात हे अग्नीला खूप मानतात बरं. आणि दोघेही अद्वैत वेदांताच्या चर्चेमध्ये बिलकुल बुडून गेलेले आहेत. तितक्यात एक चौकीदार येतो त्या दक्षिणेश्वरचा आणि त्याला विडी ओढायची काहीतरी सवय असते, चिलीम. आणि तो आता अग्नी कुठे मिळेल म्हणून तो येतो आणि त्या लाकडावरनं आपली चिलीम पेटवतो. ते बघितल्याबरोबर हा अग्नीचा अपमान आहे. तोतापुरीची इतके रुष्ट होतात, चिमटा घेऊन मारायला जातात आणि तेव्हा ठाकूर खूप जोरात हसतात. पहा, ही फार महत्वाची घटना आहे बरं. खूप महत्वाची घटना आहे. आणि तिथे म्हणजे मी काय मांडू इच्छितो, की साधक भावातून म्हणजे श्रीरामकृष्ण साधना करू इच्छित आहेत, पण त्यांचा भाव प्रकट होतोय गुरुभाव. लागलीच ते जोराने हसतात आणि गडबडा लोळू लागतात. आता तोतापुरींना समजत नाही हे का हसून इतकं, यांचा असा हा का भाव. तर ते म्हणतात, वा वा वा, आत्तापर्यंत तुम्ही अद्वैत वेदांताची चर्चा करत होता आणि आत्ता थोडंसं म्हणजे अग्नीचा हे अपमान झाला तर तुमचं सगळं अद्वैत वेदांत एकदम बिलकुल हवा होऊन गेला. त्यांना लक्षात येतं की क्रोध करणं चांगलं नाही. अशा अनेक घटना आहे. म्हणजे आपण जर दिव्य भाव किंवा गुरुभाव बघितला, त्याचा 8व्या नंबरचा एक तो पूर्ण खंडच आहे, की आपल्या गुरूंना ठाकूरांनी कसं शिकवलेलं आहे. इट्स समथिंग व्हेरी वंडरफुल. असो, माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे, की साधक भावामध्ये असताना सुद्धा ठाकूरांनी आपल्याच गुरूंना शिकवलेलं आहे. आता ह्या सगळ्या चर्चा करत असताना बंधू भगिनींनो, अनेकदा असं होईल की कुठेतरी तरतम आपल्या अज्ञानामुळे होणार आहे. पण माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, की हा तरतम करणं हे ठाकूरांना मुळीच आवडायचं नाही आणि आपल्याला सुद्धा आवडत नाही. पण कुठेतरी हे असं एक मानवीय मनाची एक त्याला म्हणतो की एक कमकुवतपणा तो दिसून येतो. त्यातून आपण कधी हा भाव चुकूनही घ्यायचा नाही, की ठाकूर हे इतर अवतारांपेक्षा खूप श्रेष्ठ होते. सगळे अवतार सारखेच. सगळे अवतार तितकी शक्ती घेऊन येतात जितक्या शक्तीची आवश्यकता धर्मस्थापनेकरता आवश्यक होती. आणि आता तर हा कलियुग सुरू आहे. हे काही बोलायलाच नको. पण म्हणण्याचा अर्थ काय, की त्या तरतमाकडे आपण फारसं लक्ष न देता, पण ह्या गोष्टी ठाकूरांच्या जीवनात आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतात. तर मी जे आपल्याला सांगू इच्छित होतो, की त्यांच्या या साधना कालामध्ये ज्या काहीही घटना घडल्या, त्यांनी साधना केली, त्याची तपशीलवार नोंद आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. त्यांनी ज्या साधना केल्या, ज्या घटना घडल्या, जे कार्य केले, त्याचे फक्त तपशीलच आपल्याला वाचायला मिळते एवढेच नव्हे, तर त्यांनी ज्या साधना केल्या, जे कार्य केले, ज्या घटना घडल्या,
त्याच्या मागे त्याला संचालित करणारे त्यांचे मनोभाव काय होते हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पुन्हा तीच गोष्ट येते, मन, ठाकूरांचं मन. या ग्रंथ परिचयमध्ये शारदानंदजी महाराज लिहितात की साधारणपणे जे पश्चिमचे जडवादी लोक आहेत ते बाह्य तपशील त्याची वर्णना करण्यामध्ये एकदम पटाईत असतात. बाह्य तपशील पुढे लिहितात, आणि आपण आत्मवादी हिंदू बाह्य तपशीलकडे बिलकुल दुर्लक्ष करतो, पण मनाचं विश्लेषण करण्यामध्ये आपला कोणी हात धरू शकत नाही. पुढे ते म्हणतात, पण आम्ही इथे प्रयत्न केलाय. आम्ही म्हणजे मी असं ते लिहित नाही, आम्ही इथे प्रयत्न केलाय. शारदानंदजी महाराज लिहितात की भगवान श्रीरामकृष्णांनी ज्या काही साधना केल्या, जे काही कार्य केले, जे काही वचन त्यांच्या मुखातून निघाले, त्या सगळ्याच्या मागच्या मनाचा त्यांचा काय वेध होता, काय स्थिती होती, त्याचा सुद्धा आम्ही या पुस्तकामध्ये विवेचन केलं आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी काही ओळी तुमच्यापुढे जशाच्या तशा वाचू इच्छितो, आणि मी ते का वाचू इच्छितो हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगतो. जडवादी पाश्चात्य लोक जीवन व इतिहास लिहू जाता प्राधान्य करून घटनांच्या संग्रहाच्या बाबतीतच दक्षता दाखवित असतात. आपण चर्चा केली आता. आणि आत्मवादी हिंदू हे मनोभावांचे अति निपुणपणे वर्णन करण्याकडेच लक्ष देत असतात. म्हणजे भारतीय लोक एक टोक गाठलेला आहे, पश्चिमच्या लोकांनी एक टोक गाठलेला आहे. पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय किंवा शारदानंदजी महाराजांचं वैशिष्ट्य काय? आमची अशी धारणा आहे की या दोन्ही भावांच्या मिलाफानेच खरे जीवन वा इतिहास लिहिणे शक्य होते, आणि मनाच्या इतिहासाला समोर ठेवूनच नेहमी जडाची कार्ये वर्णवायास हवी. म्हणजे कोणतीही घटना घडत आहे तर त्याच्या पाठीमागे मन कसं क्रियाशील होत आहे याला फार महत्व आहे. तपशिलाला महत्व आहेच, नो डाऊट, पण ज्या घटना घडत आहेत, ज्या साधना भगवान श्रीरामकृष्ण करत आहेत, त्याच्या करता लागणारे जी मनाचे भाव, याचं विश्लेषण विशेष करून आपण साधक आहोत, आपल्याकरता ते फार जरुरी आहे. बरं, एक छोटंसं उदाहरण घेऊया लौकिक आपल्या जगाचं, की एखादा मुलगा आपल्या घरामध्ये जर अचानक काहीतरी वेगळं वागतो, तर आपण काय विचार करतो की याची संगत कोण आहे बघा बरं. कारण की त्याच्या मनामध्ये चुकीचे भाव आले कुठून? आपण तर त्याला काही चुकीचं शिकवत नाही, मग हा चुकीचा का वागतोय? कुठून तरी तो शिकून आलेला आहे आणि आपण त्याचा वेध घेतो. म्हणजे जे चुकीचे भाव त्या मुलाच्या मनात आले, ते आले तरी कुठून, आणि ते फाइंड आउट करण्याकरता आपण काय करतो, लागलीच हे करतो की त्याची संगत कुठे आहे, म्हणजे शोध घेतो आपण. बिलकुल त्या अर्थाने इथे की ठाकूरांच्या मनामध्ये या त्यांनी ज्या विभिन्न इतक्या तीव्र साधना केल्या, त्यांचं जे तीव्र वैराग्य, व्याकुळता, नैतिकता, त्याच्याकरता त्याचा मनोभाव काय होता ते जाणून घेऊन आणि तपशिलाचं वर्णन सुद्धा केलंय. पहा, म्हणजे या ग्रंथाचं किती महत्व आहे, या ग्रंथाचं किती महत्व आहे. कारण की ठाकूरांच्या मनाचा आपण वेधच घेणार आहोत, एवढंच नव्हे तर त्या मनाच्या जे वेध घेणार आहोत त्याच्याबरोबर आपल्याला त्यांच्या साधनेचं तपशील सुद्धा मिळणार आहे. नोबल प्राइजनी नवाजलेले साहित्यकार रोम्या रोला, त्यांनी भगवान श्रीरामकृष्णांवरती आणि स्वामीजींवरती सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनी जेव्हा या 4 ओळी वाचल्या बंधू भगिनींनो, त्यांनी असं म्हटलंय की जगातले जितके पण जीवन म्हणजे बायोग्राफी आणि इतिहास लिहिणारे जे लेखक आहेत, त्यांच्याकरता ही फार जबरदस्त एक गाईडलाईन आहे.
मी हे मुद्दाम पश्चिमच्या स्कॉलर्सचे नावं तुमच्यापुढे का मांडू इच्छितो, की साधारणपणे काय होतं ना, की आता हे सगळे स्वनामधन्य लेखक आहेत आणि हे आपल्या या सगळ्या म्हणजे या पुस्तकांबद्दल, ग्रंथांबद्दल त्यांचं केवढं एक किती उच्च धारणा त्यांची आहे, हे फक्त आपल्याला लक्षात येऊ याच्याकरता त्यांचा रेफरन्स देत आहे. तर हा पहिला मुद्दा, की लीला प्रसंगच्या या ग्रंथामध्ये आपल्याला ठाकूरांचं मन किंवा कोणत्या मनाच्या स्थितीतून त्यांनी साधना त्यांच्या जीवनात त्यांनी आचरणात आणली, कार्य त्यांनी उभारले, हे फक्त त्यांचे तपशीलच नाही तर त्यांचा मनोभाव सुद्धा आपल्याला कळणार आहे. एक फार महत्त्वाची गोष्ट. दुसरा मुद्दा आपण घेऊया. दुसरा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा. एक 5 की 6 मुद्दे आहेत. दुसरा मुद्दा असा की पहा, अवतारांच्या जीवनामध्ये बऱ्याच काही घटना घडत असतात आणि त्या घटना आपल्याला समजण्याकरता तीन गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात, की त्या घटनांचं कुठेतरी शास्त्रांमध्ये वर्णन आहे का. आणि या संपूर्ण ग्रंथामध्ये भगवान श्रीरामकृष्णांच्या जवळपास सगळ्याच घटनांचं अनुशीलन, परिशीलन किंवा इंटरप्रिटेशन आपल्याला मिळणार आहे. बऱ्याच घटना सुटून सुद्धा गेल्या असतील, कारण की ठाकूरांच्या देह अवसानानंतर बऱ्याच काळानंतर हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. तर जेव्हा आपण ठाकूरांच्या जीवनाच्या घटनांचं परिशीलन करत आहोत, तर त्याच्याकरता आपल्याला म्हणजे काहीतरी शास्त्रात त्या संदर्भात सांगितलं आहे का? तर हो, आपण जेव्हा घटनांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू बंधू भगिनींनो, तेव्हा म्हणजे या पुस्तकामध्ये शास्त्रांचा सुद्धा आधार घेतला गेलेला आहे. इथे शारदानंदजी महाराज लिहितात, आम्ही ठाकूरांच्या अलौकिक जीवनाचे प्रस्तुत ग्रंथात शास्त्रांच्या मदतीने अनुशीलन केलेले आहे. म्हणजे ज्या काही घटना घडत आहेत त्याला शास्त्रांचा आधार आहे. उगीच कोणीतरी काहीतरी म्हणजे काही घटना घडलेली आहे आणि त्याला काही त्याचा शेंडाण बुडूक काहीच मिळत नाहीये, असं झालेलं नाहीये बंधू भगिनींनो. म्हणून पहा, रामकृष्ण संघामध्ये येणारे साधकांच्या मनाला इतकं समाधान, तृप्ती का मिळते? कारण इथे प्रत्येक काचं उत्तर आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या ज्या काही घटना उपलब्ध आहेत त्याचं उत्तर आपल्याला शास्त्रोक्त मिळत आहे आणि त्याचं विवेचन सुद्धा आपण जशी घटना त्याचं परिशीलन करू त्या घटनांमध्ये त्या शास्त्राचा आधार आपल्याला सापडणार आहे. पण मग प्रश्न निर्माण होतो की मग काही घटना ज्याचं आपल्याला शास्त्राचा आधार नाही मिळणार, त्याचं काय? त्याचंही उत्तर आहे. शारदानंदजी महाराज लिहितात की ज्या घटनांचा आपल्याला शास्त्रीय आधार मिळणार नाही, मग आपण प्रयत्न करू, मग त्या प्रकारच्या घटना इतर अवतारांच्या जीवनात घडलेल्या आहे का त्याच्याशी मॅच करून बघू. हा काय विचार केलेला आहे, इन डेप्थ, आणि किती सूक्ष्म विचार आहे. कारण की हे शक्य आहे. अवतारांचा प्रत्येक श्वास हे इतरांकरता असतं आणि त्याचं त्या प्रत्येक श्वासाचा काहीतरी पर्पज शोधायला जातो, तर प्रत्येक गोष्टीचे उत्तर शास्त्रात नाही सापडणार. मग जर शास्त्रात उत्तर नाही सापडलं तर मग प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, महावीर, बुद्ध, ख्रिस्त, शंकराचार्य, चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनात कुठे ते आढळतं का? मग ज्या उरलेल्या घटना ज्याचा आपल्याला शास्त्रीय आधार मिळत नाही, आपण यांच्या जीवनाशी त्यांचा काही मिलाफ होतो का हे बघण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या आधारे त्याचं तसं इंटरप्रिटेशन, अनुशीलन करण्याचा प्रयत्न करू. बरं, इथेच थांबले नाही. मला खूप आनंद होतो की हा ग्रंथ मी घेतला इथे. नाही तर इतका सखोल जेव्हा शास्त्र घेतो आपण पोहोचू शकलो नसतो. काही घटना भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात अशा घडलेल्या आहे की ज्याचा न तर शास्त्रीय आधार आहे आणि त्या कोणत्याही अवतारांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. मग त्याचं काय करणार?
त्या ठाकूरांच्या नावाने युनिक आहेत. आणि जर तुम्ही प्रश्न विचारला की अशा कोणत्या घटना आहेत, तर एक घटनेचा उल्लेख करणं इथे फारच कॉन्टेक्स्टफुल होईल, संदर्भ सहित होईल, आणि ते म्हणजे की जेव्हा त्यांना भवतारिणी म्हणते म्हणजे माँ काली की तू भावमुखी राहा, ही घटना किंवा हा आदेश, ही आध्यात्मिक घटना कुठेही शास्त्रात सापडत नाही आणि कोणत्याही आचार्यांच्या किंवा अवतारांच्या जीवनात सुद्धा सापडत नाही. मी पुन्हा सांगतोय, मी तरतम करत नाहीये, पण हे फॅक्ट आहे, हे सत्य आहे. जेव्हा माँ भावतारिणी म्हणते की तू भावमुखी राहा, भावमुखीचा अर्थ काय थोडक्यात समजून घेऊ आपण. की आपण बघतो वचनामृतमध्ये की सारखं सारखं ठाकूर आत्ता काहीतरी ईश्वरीय चर्चा करत आहेत आणि आत्ता बिलकुल ते कीर्तनामध्ये उन्मत्त होऊन एकदम बिलकुल बेभान झालेले आहेत आणि खालती पडलेले आहेत, बिलकुल शरीरामध्ये जसं काही प्राण नाही, श्वास चालत नाहीये. त्यांना त्या स्थितीमध्ये बघितल्यानंतर महेंद्रलाल सरकार, डॉक्टर महेंद्रलाल सरकार, त्यांचे एक मित्र त्यांच्याबरोबर आले होते. त्यांनी त्यांचे डोळे जणू काही एखाद्या प्रेताचे डोळे कसे असतात तसं बघून त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये आपले बोट खुपसली होती. तरी पण कोणतंही म्हणजे प्राणाचं काही तिथे स्पंदन नाही. आणि पुन्हा एक 5-10 मिनिटानंतर पुन्हा ठाकूर एकदम नॉर्मल. म्हणजे आत्ता ते या जगामध्ये आहे आणि आत्ता या जगाच्या पलीकडे आहेत. ट्रान्झेंडेंटल अँड इमॅनंट. आत्ता या लौकिक जगाच्या पलीकडे अलौकिक राज्यात आहे आणि पुन्हा सत्व गुण घेऊन त्या या सगळ्या भक्तांबरोबर लीला करत आहे. हे भावमुखी राहणं हे फक्त आणि फक्त ठाकूरांच्या जीवनातच आपल्याला बघायला मिळतं. आणि हे समजवण्याकरता स्वतः भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये खूप सुंदर एक गोष्ट सांगतात की 3 मित्र होते आणि ते 3 मित्र एकदा जंगलात जात असताना त्यांना एक फार मोठी भिंत आढळते आणि त्यांच्या कानावरती आवाज ऐकू येतो की सगळे लोक खूप आनंद करत आहे, आनंदाचा बाजार लागलाय, बिलकुल लोक ओरडून राहिले आनंदाने. आणि नेमकं काय चालू आहे ते कुठनं तरी एक शिडी आणतात, त्या शिडीवरती पहिला चढतो आणि तो पलीकडचा दृश्य बघतो की सगळे लोक आनंदात नाचत आहेत, गात आहेत. आनंदाचा तोटाच नाही जणू काही तिथे. आणि त्या आनंदामध्ये त्याचा सहभाग किंवा त्याला सामील होण्याकरता, तो आनंद उपभोगण्याकरता ही पहिली व्यक्ती उडी मारते हो 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 करून. या दोघांना काहीच सांगत नाही. या दोघांना आश्चर्य वाटतो, असं काय तिकडे आहे. दुसरा सुद्धा चढतो, त्याची सुद्धा तीच गत. तो इतका भाव विभोर होतो की उडी हो 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 करून उडी मारतो आणि मागच्याला काही सांगत नाही की नेमकं काय सुरू आहे. आणि मग तिसऱ्याची जेव्हा पाळी येते, तिसरा चढतो, त्यालाही ते बघून खूप उद्दीपना होते, खूप आनंद होतो आणि तो सुद्धा उडी मारणार. पण तितक्यात त्याला लक्षात येतं की अरे, ह्या अलीकडच्या लोकांना मग कोण सांगेल की तिथे काय सगळं सुरू आहे. म्हणून ही तिसरी व्यक्ती ही त्या भिंतीवरती बसते आणि येणाऱ्या प्रत्येकाला सांगते की अरे या या या, ही सीडी चढा आणि बघा इतका किती आनंद सुरू आहे. इथे कोणत्या प्रकारचं भय नाही, दुःख नाही, फक्त आनंदच आनंद आहे. तर ही तिसरी व्यक्ती कोण आहे? ही अवतार, ही भावमुखी राहणारी, की जी तिकडे पण राहू शकते, इकडे पण राहू शकते. आणि ही स्थिती फक्त आणि फक्त भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनातच आपल्याला बघायला मिळते. तर हे 3 टप्पे आपण जे बघितले की ठाकूरांच्या जीवनाचे प्रत्येक त्यांची साधना, घटना, त्याला शास्त्राचा आधार शोधण्याचा प्रयत्न करू. ते नाही सापडलं तर त्याला त्या प्रकारची घटना काय अवतारांच्या जीवनात घडलेली आहे का, आणि तिथेही नाही सापडली तर ती भावमुखी म्हणजे क्षमा करा, तिसरी घटना म्हणजे ती फक्त ती ठाकूरांचं एक युनिकनेस आहे, काहीतरी वेगळेपणा आहे, हे आपल्याला लक्षात येणार आहे. तर ही दुसरी गोष्ट, दुसरी ही जी बाब त्यांनी
या ग्रंथ परिचयमध्ये गुरुभावच्या त्यांनी स्पष्टपणे याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून मी हे मुद्दाम वाचतोय, कारण की ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण ग्रंथाकरता लागू पडत आहे. तर पहिला मुद्दा म्हणजे ठाकूरांच्या मनाचा वेध, फक्त तपशीलच नाही तर ठाकूरांच्या मनाचा वेध घेणार आहोत. दुसरं म्हणजे त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक घटनाचा शास्त्रीय आधार किंवा अवतारांच्या जीवनाच्या आधारे समजण्याचा प्रयत्न करू, आणि तिथे नाही समजलं तर ती ठाकूरांचं एक आगळं वेगळंपण आहे असं आपण त्याला गृहीत धरूया. तिसरा मुद्दा तो पण तितकाच महत्त्वाचा, आणि तो म्हणजे ठाकूरांच्या जीवनामध्ये त्यांनी अवतारांच्या त्यांनी जो काही एक पायखंडा किंवा त्यांनी जो एक मार्ग दाखवला, त्या मार्गावरती चालून साधना करून त्या पंथाचं किंवा त्या धर्माचं टोक गाठलं आणि संपूर्ण मानवजातीला जितके मत तितके पथ हा एक सर्व धर्म समन्वयाचा एक सुंदर मंत्र आपल्याला दिला. हे पहा, सर्वसाधारण स्कॉलर्स लोक ते काय म्हणतात, एवढे सगळे धर्म सारखे, सर आपण पण म्हणतो सगळे धर्म सारखे, पण त्याला काही अर्थ आहे का? ठाकूरांनी हे आधी आपल्या जीवनात आचरणात आणलं. सर्व आचार्यांच्या त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालून अनुभूती प्राप्त करून, आणि शेवटी त्यांनी हे सांगितलं की जितके मत तितके पथ. त्याचं सुद्धा अनुशीलन या ग्रंथात आपल्याला आढळणार आहे. आणि विशेष करून आपण बघतो की हिंदू धर्मामध्ये इतके अनेक पंथ आहेत. कोणी शिवाचं उपासक आहे, कोणी कालीचं आहे, कोणी प्रभू रामचंद्रांचं आहे, पण प्रत्येक भाव मध्ये प्रत्येक भाव ठाकूरांचं बिलकुल, ज्याला म्हणतो की त्यांनी आपल्या जीवनात आपल्याला स्पष्टपणे दाखवलेलं आहे. आणि ते दाखवले म्हणजे काय, ते पूर्ण त्याचा टोक गाठलेला आहे, इंटेन्सिफाईड, पूर्णपणे इंटेन्सिफाईड आपल्याला बघायला मिळतं. आणि उदाहरण जर विचारलं तर आपण बघूया की मथुर बाबू, त्यांच्या मनाचा भाव असा आहे की त्यांना शिव आणि काळी हे दोन्ही आवडतात. तर आपण वाचतो, वचनामृतमध्ये वाचतो आणि लीला प्रसंगमध्ये सुद्धा आहे की त्यांना दर्शन झालेलं की ठाकूर वरांड्यामध्ये चालत असताना जाताना दिसतंय की शिव चालला आणि येताना काली, पण हे दर्शन इतर कोणाला नाही झाले. हे एक फार महत्वाचं आहे बरं. ज्यांचे जसे भाव होते ठाकूरांनी त्यांना तसंच हे केलेलं आहे. आणि किती टोकाचं बिलकुल की त्यांना ते दर्शन तसे घडलेत. गोपालेर मा बालगोपालची भक्त, ठाकूरांनी म्हटलं की तुझं इष्ट इथेच आहे, आणि त्यांना ते दर्शन घडलं. गोपालेर माला काली नाही दिसली. समथिंग व्हेरी वंडरफुल, स्ट्रेंज. आणि डोकं गांगरून जातं हे सगळं बघून की कसं काय हे शक्य आहे की ज्याच्या ज्याच्या मनात जे जे भाव आहे ठाकूर बरोबर, म्हणजे आपण म्हणतो ना की ठाकूर स्वतःच म्हणतात की आईला बरोबर माहिती असतं की कोणत्या मुलाला बटाट्याची सुकी भाजी आवडते आणि कोणत्या मुलाला बटाट्याची रस्सेदार भाजी आवडते, आणि ती भाजी बरोबर खाऊ घालते. म्हणजे ज्यांनी हे उदाहरण वचनामृतमध्ये दिलं त्यांच्या जीवनात हे गोष्टी कशा स्पष्टपणे बघायला मिळतात. आणि आपण आता चर्चा केली की कसं टोक सुद्धा गाठतात आपल्या जीवनामध्ये. निर्विकल्प समाधी याची चर्चा आपण करतो, तर फक्त 3 दिवसामध्ये तोतापुरींकडनं शिकून तोतापुरींना आश्चर्य वाटलं की अरे 40 वर्ष ज्या गोष्टी करता मी संघर्ष केला, यांनी 3 दिवसात ती गोष्ट गाठली, आणि पुढचे 6 महिने त्या निर्विकल्प समाधीमध्ये पूर्णपणे घडून गेले होते असं म्हणतात ठाकूर स्वतः. म्हणजे याच्यामध्ये सांगितलंय गॉस्पेलमध्ये 21 दिवस जर कोणी त्या निर्विकल्प समाधीमध्ये राहिलं तर शरीर राहत नाही, पण ठाकूर 6 महिने कसे राहिलेत पहा. इथे काहीतरी म्हणतो की एक दैवीय लीला असते की त्यावेळेस नेमकं कुठून तरी एक खूप पोहोचलेले महात्मा आले होते, आणि ते काय करायचे, ठाकूरांच्या डोक्यावरती एका लाकडाने आघात करायचे, आणि तेव्हा त्या आघातच्या म्हणजे त्या पेन्समुळे ठाकूर
तोंड जेव्हा उघडायचे तर त्याच्या तोंडात ते कोंबायचे अन्न, आणि म्हणून ठाकूरांचं शरीर टिकून आहे. हे मी तुम्हाला फक्त का सांगतोय, मला जे सिद्धांत सांगायचं आहे की हिंदू धर्मातले विभिन्न पंथ असू देत की विभिन्न धर्म असू देत, प्रत्येक ज्या भावामध्ये भगवान श्रीरामकृष्ण स्वतः शिरले त्याचं टोक त्यांनी गाठलेलं आहे. मला हे फक्त सांगायचं आहे. म्हणजे व्हेरायटी अँड इंटेन्सिटी जर शब्दांमध्ये मांडायचं असेल की भरपूर व्हेरायटी, सगळी व्हेरायटी, आणि प्रत्येक व्हेरायटीजमध्ये इंटेन्सिफाईड टोक गाठलेलं आहे. त्याचं अध्ययन सुद्धा आपण या पुस्तका या ग्रंथाच्या माध्यमातून करणार आहोत. पुढचा मुद्दा सगळेच मुद्दे फार महत्त्वपूर्ण आहेतच. आपण साधक आहोत, आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्ण आहेत, आणि त्यांचं हे मनाचा वेध घेणारा ग्रंथ, आणि ते लिहिलाय कोणी, शारदानंदजी महाराज सारख्या एखाद्या सामर्थ्यवान ऋषींनी लिहिलेलं आहे. तर प्रत्येक मुद्दे हे महत्त्वपूर्ण असणारच. भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य याची चर्चा आपण एका वेगळ्या स्वरूपात आधी केलेली आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गामध्ये, की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाचं अनुशीलन केल्याने, शब्दांकडे लक्ष द्या, भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाचं अनुशीलन केल्याने आधीच्या युगांमध्ये आविर्भूत झालेले अवतारांची घनीभूत समष्टी आणि नव अभिव्यक्ती आहे असं आपल्याला ध्यानात येतं. शब्द थोडे कठीण आहे, त्याला सोपं करून समजण्याचा प्रयत्न करूया. की पहा, आता आपण प्रत्येक अवतारांचं चिंतन किंवा त्यांचा अभ्यास करायला तितका आपल्याला वेळ, आवड आणि सवड काहीच नाहीये. प्रभू रामचंद्र थोडंफार वाचतो, भगवान श्रीकृष्ण, महावीर, बुद्ध, चैतन्य, शंकराचार्य वगैरे वगैरे सगळेच, पण प्रत्येकाचं आपण काही इतकं सखोल चिंतन किंवा अध्ययन करण्याचे पण तितकी आपल्याला आवड किंवा सवड नाही आहे. पण ते काय म्हणतात की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाचं अध्ययन केल्याने, परिशीलन केल्याने, अनुशीलन केल्याने आधीच्या युगांमध्ये आविर्भूत झालेल्या सर्व अवतारांची घनीभूत समष्टी आणि नव अभिव्यक्ती, दोन शब्दांकडे लक्ष द्या, घनीभूत समष्टी म्हणजे आत्तापर्यंतचे जे अवतार झाले त्यांचे जे सगळे गुण होते ते सगळे आपल्याला ठाकूरांमध्ये दिसतात, चर्चा केलेली आहे. आणि नव अभिव्यक्ती म्हणजे आपण म्हणतो की रिवाइज्ड एडिशन. आता आपण बघितलं ते पुस्तक आपण छापतो आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी त्या लेखकाला वाटतं की नाही ही भर घातली पाहिजे, अजून ही भर घातली पाहिजे, तर ते काय म्हणतात की न्यू रिवाइज्ड एडिशन. म्हणजे ठाकूरांच्या जीवनामध्ये आत्तापर्यंतच्या अवतारांच्या सगळे गुण हे घनीभूत विद्यमान आहे, आणि फक्त घनीभूत विद्यमान आहेत तेवढंच नाही तर ते कसे नव अभिव्यक्ती आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी जुन्या झाल्या होत्या त्याला पुन्हा त्यांना एकदम घासून पुसून आपल्या पुढे मांडलेलं आहे. उदाहरण आपण त्या दिवशी घेतलेच होतं, फक्त एक दोन उदाहरणं घेऊन पुढे जाऊया. की भगवान प्रभू रामचंद्र हे एक आदर्श पुरुष आहेत, आदर्श राजा आहेत, आदर्श पती आहे, आदर्श पुत्र आहेत. तर हे सगळ्या गोष्टींच्या अभिव्यक्ती आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये जसेच्या तशा सापडतात. आचार्य शंकरांचं बिलकुल ज्याला म्हणतात की प्रॉडिजियस आणि ब्रॉड इंटेलेक्ट, अत्यंत प्रखर बुद्धिमान. तर ठाकूरांचं वचनामृत जेव्हा वाचतो त्यांचे उदाहरणं वाचून आपल्याला वाटतं की त्यांची काय तल्लख बुद्धी असेल. असे प्रत्येक अवताराचं जे वैशिष्ट्य आहे, मी सगळ्याची चर्चा करत नाही, पण आपल्याला त्यातून हे नक्की लक्षात येतं बंधू भगिनींनो की आत्तापर्यंतच्या झालेल्या सर्व अवतारांचे विशेष गुण आणि तेही एक नव अभिव्यक्ती घेऊन त्या ठाकूरांच्या चरित्रात आपल्याला सापडतात. म्हणून त्यांनी काय शब्द वापरला आहे की आत्तापर्यंत झालेल्या किंवा आविर्भूत असलेल्या अवतारांची घनीभूत समष्टी आणि नव अभिव्यक्तीस म्हणजेच श्रीरामकृष्ण. हे पहा, हा मी ग्रंथपरिचय मुद्दाम का वाचतोय की हे थोडंसं जरा कदाचित आपल्याला जड वाटत असेल,
पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या घरी लीला प्रसंग हे पुस्तक आहे. आणि ही चर्चा केल्यानंतर किंवा चर्चा करण्याच्या आधी जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि विशेषकर आपल्या ठाकूरमध्ये हे सगळं आहे याचं पण कधी चिंतनच केलं नाही. ह्या गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा आपली भक्ती अजून वाढते आणि ती भक्ती वाढली की आपली साधना सुद्धा वाढते. त्याच्याकरता काही काही गोष्टी थोड्याशा माझ्यावरती आरोप केला जातो की तुम्ही जास्त कीस काढता, पण त्या कीस काढल्यानंतर एक जो भक्तीचा आनंद आणि साधनेमध्ये उत्साह मिळतो तो सुद्धा फार आगळा वेगळा असतो. हे म्हणजे आपल्याला मान्य करावंच लागेल. असो, तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा होता. अजून एक मुद्दा ज्याच्या संदर्भात शारदानंदजी महाराज त्याच्यावरती खूप जोर देऊन हे करतात. मी एक ओळ जशीच्या तशी वाचतो, मग त्याचं आपण चिंतन करूया. त्यांचे अदृष्टपूर्ण जीवन, अदृष्टपूर्ण म्हणजे जे आधी कधी पण बघितल्या गेलेले नाही. अदृष्टपूर्ण म्हणजे जे आधी कधी बघितल्या गेलेले नाही किंवा ऐकण्यात आलेले नाही. त्यांचे म्हणजे श्रीरामकृष्णांचे त्यांचे अदृष्टपूर्ण जीवन जितके जितके अनुशीलन केले तितके तितके ते वैदिक, सार्वजनीन आणि सनातन आध्यात्मिक भावरूपी वृक्षाच्या सार सरस्वातून निपजलेले फळ होय. वाक्य लांबलचक आणि शब्द जरा खूपच वजनदार वापरलेत, पण फार सोपं आहे. पहा, त्यांचं हे अदृष्टपूर्ण जीवन कसं आहे तर ते म्हणतात की वैदिक, सार्वजनीन आणि सनातन आध्यात्मिक भावरूपी वृक्षाच्या सार सर्वस्वातून निपजलेले फळ होय. म्हणजेच हिंदू धर्मातून निपजलेले होय हे त्यांना सांगायचं आहे. मग हिंदू धर्म शब्द का नाही वापरला सरळ सरळ? हिंदू धर्म कसा आहे हे आचार्यांना म्हणजे शारदांजी सांगायचं आहे. हिंदू धर्म कसा आहे आणि भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन कसं आहे? वेदांवरती आधारित आहे, सार्वजनीन आहे. सार्वजनीन याचा अर्थ काय? सगळ्यांना समावून घेणारा आहे, सगळ्यांचं स्वागत आहे, ऑल अकोमोडेटिव्ह, ऑल इन्क्लुसिव्ह, कोणाचंही रिजेक्शन नाहीये इथे. म्हणजे श्रीरामकृष्णांचं जीवन आणि हिंदू धर्म हे जणू काही बिलकुल पॅरलल आहे. हे इथे शारदांजी महाराजांना सांगायचं आहे. काय शब्द त्यांनी वापरले की वैदिक, सार्वजनीन आणि सनातन. सनातन म्हणजे इटर्नल, कधीही न संपणारं. म्हणजे हे हिंदू धर्माचं त्यांनी सनातन हिंदू धर्म म्हणतो आपण. बघा म्हणजे काय की हा हिंदू धर्म कधी सुरू झाला सांगता येत नाही, कधी संपणार हे सुद्धा सांगता येत नाही. तर हिंदू धर्माचे हे वैशिष्ट्य सांगून काय सांगतात शारदानंदजी महाराज की ठाकूरांचं जीवन हे कसं आहे, हे हिंदू धर्मावरती आधारित आहे. आणि हिंदू धर्म कसा आहे? वेदांवरती आधारित आहे, सार्वजनीन आहे आणि सनातन आहे. तर या इतक्या जे ब्रॉड कन्सेप्ट आपल्या हिंदू धर्माचं आहे त्याचं फलीभूत, त्याच्या सार सर्वस्वातून जे फळ उमललेलं आहे ते काय आहे? ते श्रीरामकृष्ण आहेत. जोपर्यंत हे आपण त्या शब्दांची फोड करणार नाही आणि थोडं डोकं पिकवणार नाही स्वतःचं, तोपर्यंत या गोष्टीचा अर्थ करणार नाही. आता हा वाक्य त्यांनी का टाकला हे पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा पण इतिहास आहे. बस ते सांगून तिथे थांबूया, वेळ पण होत आलेली आहे. हे सगळे इतके वजनदार शब्द का वापरलेत? किंवा ठाकूरांचं हे जीवन हे वेदांवरती आधारित आहे, ठाकूरांचं जीवन सार्वजनीन आहे. सार्वजनीन म्हणजे ऑल इन्क्लुसिव्ह, ऑल अकोमोडेटिव्ह, रिजेक्टिंग नन. मी मुद्दाम सांगतोय बरं 3 गोष्टी, ऑल इन्क्लुसिव्ह, ऑल अकोमोडेटिव्ह आणि रिजेक्टिंग नन. प्रत्येकाला इथे ठाकूर दोन्ही हात वरती करून बोलवतात, या रे या. कोणालाही त्यांनी रिजेक्ट केलं नाही. आणि इटर्नल आहे. हिंदू धर्म कसा आहे? हा कधीही न संपणार आहे. ह्या गोष्टी, ह्या 3
हिंदू धर्माचे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे का मांडले सारदानजी महाराजांनी? कारण की त्यावेळेस जेव्हा स्वामी विवेकानंद भारतात परत आले तेव्हा अनेक लोकांनी भगवान श्रीरामकृष्णांच्या वरती लिहिणं सुरू केलं होतं आणि लिहिता लिहिता प्रत्येकाला जे वाटत होतं वाटेल तसं ते लिहित होते आणि त्यातून ठाकूरांचा उदार भाव लोकांपुढे न जाता एक संकुचित भाव जात होता आणि काही लोकांनी तर असं इथपर्यंत लिहिलं होतं की जणू काही ठाकूर एक वेगळा संप्रदाय तयार करण्याकरता आले होते का. प्रत्येकाचं मी इथे लक्ष वेधू इच्छितो बरं, हे काहीतरी खूप महत्वाचं आहे. सारदानंदजी महाराज लिहितात की जर आम्ही हे पुस्तक लिहिलं नसतं तर ठाकूरांचा तो एक म्हणजे साधारण लोकांनी ज्या पद्धतीने त्यांना जसे समजले तसेच त्यांनी जर मांडलं असतं तर ठाकूरांचा हा उदार भाव विशेष करून जे स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत होतं ते लोकांपुढे मांडलंच गेलं नसतं आणि वेगळंच काहीतरी तयार झालं असता आणि ठाकूर म्हणजे काय कोणतरी एक संप्रदाय करता असे काहीतरी लोकांपुढे पोच झाले असते आणि त्यातून काय दुर्घटना घडली असती. आणि म्हणूनच सारदानंदजी महाराज त्यांनी हे पुस्तक का लिहिलं की त्यावेळेस अनेक पुस्तकांचे एक भरमसाठ निघाले होते का. तेव्हा स्वामीजी नुकतेच अमेरिकेतून परत आले होते, भारतात व्याख्यानं देत होते, भगवान श्रीरामकृष्णांचा उदो होत होता. तर काही लोकांना वाटलं की आम्ही ठाकूरांना बघितलंय, आम्ही ठाकूरांवरती लिहूय. त्यांचे काहीतरी ऑल्टिरियर मोटिव्ह होते, काहीतरी वेगळेच उद्दिष्ट होते. उद्दिष्ट वेगळे जरी नसले पण ज्या पद्धतीने या 16 त्यागी शिष्यांनी ठाकूरांना समजलंय बघितलंय तसं इतर कोणी बघू शकत नव्हते का. त्यांची साधना तशी होती आणि म्हणूनच त्या सगळ्यांना वाटलं की नाही, ठाकूरांचा उदार भाव, ऑल इन्क्लुसिव्ह, ऑल अकोमोडेटिव्ह भाव हा लोकांपुढे गेला पाहिजे, चुकीचा भाव नाही गेला पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंद आज्ञा देतात सारदानजी महाराजांना आणि म्हणून ते हे ग्रंथ लिहितात. ठरलेली वेळ संपली आहे. 2 मुद्दे मला अजून मांडायचे आणि ते तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. पुढच्या वेळेस त्या मुद्द्यांवरती आपण पुन्हा चर्चा करूया. विशेषकर एक सिद्धांत जे मांडतात सारदानंदजी महाराज फार म्हणजे मोठा आहे की ठाकूरांचा जर उदार भाव या पुस्तकाच्या माध्यमातून जर प्रगट होत असेल तर त्यात त्यांचीच महती आहे, आमचं काही नाही. आणि ठाकूरांचा जर संकुचित भाव जर जात असेल तर त्यात आमची कमतरता आहे, ही त्यांची नम्रता नाही. हा एक फिलॉसॉफिकल फॅक्ट आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करूया आणि कसं साधनेच्या माध्यमातूनच या गोष्टी समजू शकतात. म्हणजे त्यांची साधना तितकीच होती या सगळ्या 16 शिष्यांची, म्हणून ते ठाकूरांना उदारभाव ते समजू शकले होते. याची सखोल चर्चा आपण पुढच्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना विनंती, कदाचित हे थोडंसं म्हणजे घटना काही नाही आहे, मी खूप जास्त फिलॉसॉफी टाकत आहे, खूप जास्त वेदांत टाकत आहे, पण आय बेग युअर अटेन्शन अँड आय बेग युअर पार्डन ऑल्सो की थोडं धीर ठेवा. तुम्हाला यातून खूप काहीतरी म्हणजे या पुस्तकातून म्हणजे विशेषकर रामकृष्ण संघाचे वरिष्ठ संन्यासी व्हाईस प्रेसिडेंट श्रीमद स्वामी यतीश्वरानंदजी महाराजांचे काही नोट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत, त्यातून हे सगळं वाचून आणि इतर काही थोर आपल्या संघाच्या संन्यासींकडनं ऐकून त्यातून हे कमी थोडंसं तयार केलेलं आहे. तर त्यातून नक्कीच आपल्या साधक जीवनाला त्यातून आपल्याला फायदा होणार आहे, मला असं नक्की वाटतं. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या बुधवारी पुढचा वर्ग होणार आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.